आज होता नाईट ऑफ तर म्हटलं बाप्पाच्या दर्शनाला जाऊया. आणि काय हे खतरनाक मंदिर आहे यार. गणपती बाप्पा मोरया. एकच शेठ जगाचे दगडूशेठ. गुड इव्हनिंग मित्रांनो. आता रात्रीचे ना 7 वाजलेत आणि मी आत्ता माझ्या ब्लॉगला स्टार्ट करतोय. कारण आज आपला नाईट ऑफ होता आणि एवढी खतरनाक बिझी ड्युटी गेली ना म्हणजे स्टडीची. तर आल्यावर नाही का डायरेक्ट झोपूनच घेतलं दिवसभर. अजून कालचा ब्लॉग सुद्धा अपलोड नाही केला, तो अपलोड करायचा आहे. तर आज आपल्याला नाईट ऑफ आहे. तुम्हाला माहिती नाईट ऑफला आपण कधीच रूमवर नसतो आणि मला ते थांबू पण नाही वाटत. तर आता म्हटलं जाऊया आपल्या बाप्पाकडे. तर आता चाललोय. चला दर्शन घेऊन येऊ. एकटाच आहे, कोण नाही सोबत. चलो असंच आठवण आले नाही का, थोडं जाऊन यायचं होतं. चलो चलते. आता रेडी झालोय बघा, बघू शकता तुम्ही. आपण सिम्पल बट एलिगंट. आपण आलोय आता पुण्याच्या मेट्रो स्टेशनवर आपल्या आरोग्यवाल शेजारचं. आणि तुम्ही मागं बघू शकता एवढी थंड हवा सुटली आहे. तर झाला असं मी 5-10 मिनिटं लेट झालो आणि मेट्रो सुद्धा निघून गेली. तर जाऊ द्या, एक गेली तर दुसरी येणारच आहे मागून. पण भारी वाटतं संध्याकाळच्या टायमिंगला जर असं बाहेर हिंडायचं म्हणल्यावर. तर जाऊया. आणि काय बोलायचं होतं, हा मेट्रोने ना आपला प्रवास एकदम सुकर करून टाकलाय. कारण मनपाच्या गाड्यांना थांबा, मग ते एक एक मिनिटाला स्टॉप असणार. त्यापेक्षा मेट्रो बरी ना भाई, एसी मध्ये मस्त क्लीन वगैरे सगळं. तो चलो चलते हैं. देखते हैं कितने देर तक आती है. तो अजून तर भरपूर वेळ आहे, आत्ताच गेली. आणि हे गार्डन बघू शकता आपण, इथे एक्सरसाइज करायला वगैरे यायचं संध्याकाळच्या वेळेला, चांगलं वाटतं नाही का. तर मित्रांनो, आपण आता मनपाला उतरलोय आणि आता कोणत्या ब्रिजवरून चाललोय तुम्ही नाव सांगा बरं. कोणता ब्रिज आहे मला पण काय नाव आठवण आता. जस्ट शनिवार वाड्या समोरचं आहे. तर चला जाऊया वन बाय वन टू करत. गाडी तर नाही आपल्याकडे, कधी येते काय माहिती, देवाचं कृपा. बघूया. काय खतरनाक माहोल आहे राव. म्हणजे मेट्रो स्टेशनचं तुम्ही तिरंगा बघा कलरमध्ये. आणि त्यानंतर आपल्या शनिवारवाड्याचा समोरचा रोड. गर्दीच गर्दी बाई सगळीकडे नाही का. मी कधी कधी विचार करतो, हे आपलं बाप्पाचं दगडूशेठचं मंदिर एवढ्या पेठेत गजबजलेल्या ठिकाणी तरी किती गर्दी होती. आणि हेच जर बाहेर कुठेतरी शांत ठिकाणी असतं तर किती गर्दी झाली असती बरं, का नसती झाली. साठी केला होता अट्टहास. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर. आमचे शेठ, पुण्याचे शेठ, जगाचे शेठ. वाव, काय लोभस रूप आहे यार. आणि ही भाविकांची गर्दी बघू शकता यार. म्हणजे एकदम मन तृप्त झालं आज. आपण काल बाप्पाच्या दर्शनाला गेलतो आणि त्याच्या मागेच हे ना शंकर महाराजाचं मंदिर होतं. तर मला एक इथं विलक्षण गोष्ट पाहायला भेटली. मंदिराच्या बाहेरच फॉलो अस म्हणजे देवाच्याच नावाने इंस्टाग्राम ID ओपन केला आहे आणि तिथं सगळे त्यांच्या आरती वगैरे भेटतील. वा यार, म्हणजे नाही का. आणि इथं महाप्रसादाचं सुद्धा आयोजन केलं होतं. आपण दर्शन घेतल्यानंतर आपल्याला प्रसाद पण भेटला आणि खाल्ला तो मग. आणि मन तृप्त झालं नाही का, की बाबा दर्शन पण झालं, प्रसाद पण भेटला. चेहऱ्यावर बघा ना किती खुशी बाई. अरे काय बाई. हां, चला आता खाऊन घे, कॅमेरा बंद कर. प्रसाद घेतल्यानंतर कॅमेरा बाप्पाला केलं बाय बाय आणि निघालो वन टू करत आपल्या मेट्रो स्टेशनकडे. पण मला इथे भेटलं एक प्रेमळ विठ्ठल मंदिर. वाव. मग प्रेमाने मी ना आतमध्ये गेलो आणि दर्शनाचा लाभ घेतला. मंदिर ऑलमोस्ट बंद व्हायला चालतं, ते सगळे लाईट वगैरे बंद करत होते. अशा तऱ्हेने मग आलो वापस. मग पुढं गेलो. ठ्याचा वडापाव. ठ्याचा बघू कसा आहे. ते काय ना, एक मिरचीचा ठ्याचा आहे, आपला नॉर्मल वडापाव आहे. त्यानंतर मी पुढे तो खाल्ला. त्याच्यानंतर आलो कॉफी प्यायला. एक मस्त कोल्ड कॉफी घेतली आणि आपल्या आजच्या रंग किती दिवसाला भारी फडकतोय बघा ना, किती आराम अभिमान केला. वाटतो त्याच्यात फडकताना सुद्धा. आणि असं एकदम मस्त वातावरण झालेलं आहे. आता आपण
PMC स्टेशनवर आहे आणि आता जायचं आहे रूमवर, कारण ऑलमोस्ट 9:30 वाजलेत. तर थांबलो होतो असंच नाही का थोडं हवा घेत. तर आज मी ना फक्त दगडूशेठचं दर्शन घ्यायला निघालो होतो आणि माझ्या मनात पण नव्हतं की आज गुरुवार आहे, काय काय आज आपल्याला स्वामींचं दर्शन वगैरे होईल. पण तिथेच मागे शंकर महाराजांचं स्वामींचं मंदिर आहे, तर तिथं पण दर्शन झालं आणि आरतीच्या टायमिंगला गेलो. मला वाटायचं की मला उशीर होतोय, मला उशीर झालाय, यार उगाच लेट निघालो. पण सगळ्या गोष्टी ना तुमच्या हातात नसतात, जे त्या टायमिंगलाच होणार आहे आणि तुम्हाला तुमचं जे आहे ना तुमच्या नशिबात ते तुम्हाला भेटणारच आहे. त्याच्यामुळं फक्त काय रडू नका, तुमच्या हातात जेवढं नाही तेवढं करत राहा. मी जर थोडं लवकर गेला असतो तुम्हाला आरती मिस झाली असती, पण मी टायमिंगवर गेलो, मला शंकर महाराजांची आरती भेटली, का आपल्या बाप्पाची पण आरती भेटली आणि प्रसाद सुद्धा भेटला. तर चला आता जाऊया. रुबी हॉलच्या रोडच्या समोरची लाईट गेली काय ना असं वाटतंय मला, तर कारण इकडे सगळं अंधारच आहे. सारखी लाईट जाते, ते काय प्रॉब्लेम चाललाय काय कळत नाही यार. शे. तर मित्रांनो आता वाजलेत 9:50. आपण गेलो होतो 7:30ला अप्रॉक्सिमेटली, म्हणजे 8:30 9:30, 1-2 तास गेले आपले. पण दर्शन झालं बाप्पांचं आणि सगळ्यात मेन म्हणजे स्वामींचं दर्शन झालं, आपल्याला आरती भेटली आणि वरून प्रसाद पण भेटला. प्रसादाचीच डेकर आहे. नंतर खाली मेसवर आल्यानंतर काय एवढं चांगलं जेवण नव्हतं. बरं झालं बाहेरनं थोडंफार डोसा वगैरे कॉफी पिऊन आलो. तर चला, असा आपला आजचा थर्ड नाईट नंतरचा नाईट ऑफ स्पेंड झाला. तर उद्या इव्हिनिंग ड्युटी असेल, तर उद्या सकाळी 5 वाजता तयार राहा. एक वेगळा ट्रेक येणार आहे, एक वेगळ्या आठवणीत जाणार आहे आपण, जिथं आपण कॉलेजला असताना ना खतरनाक व्यायाम वगैरे करायचो. तर तुम्हाला तिकडे घेऊन जातो आज. तर चला, कसं कसं असतं नाही का, प्रत्येक गोष्ट आहे ना टाइम लागणार आहे, वेळ लागणार आहे. पण तुम्ही मधून तुमच्या डोक्यात भरपूर विचार येतील नाही का, तुमच्या मागे भरपूर फॅमिलीच्या सगळ्या जबाबदाऱ्या असतील, त्याच्यानंतर स्वतःच्या काही रिस्पॉन्सिबिलिटी असतील, स्वतःचं वर्क प्रेशर असेल, पार्टनरचं वर्क प्रेशर असेल, पार्टनरचं प्रेशर असेल, जे काय असेल ते तुमच्या लाईफमध्ये जे काय चाललंय ते चाललंय ते चाललंय चालू द्या. पण तुम्हाला जे करायचंय ना ते सोडू नका, काहीतरी करा आयुष्यात, मला हे सांगायचंय. तर हा, बी रेडी फॉर टुमॉरोज व्लॉग. तर चला, आज चांगलं दर्शन वगैरे झालं मस्त. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आणि जर तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय गायज, बाय बाय बाय.